तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी, कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही. अहंकाराची उडी काही कामाची नसते, कारण वेळ आली की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की माणसाचा कार्यक्रम होतो. आणि म्हणून अहंकार करू नका. जर कोणीतरी तुम्हाला एखादी चांगली संधी देत असेल आणि आपण ते करू शकू असा तुम्हाला विश्वास वाटत नसेल तरी हो म्हणा. ते काम कसं करायचं हे नंतर शिका. याचं कारण कोणीतरी तुम्हाला एक चांगली संधी देत आहे आणि ती संधी वाया घालवू नका. शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी पहाटेचे मित्र वाढवा आणि रात्रीचे मित्र कमी करा. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. परिस्थितीची कावड खांद्यावर पडली की पोटाची काशी यात्रा सुरू होते. कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे पाठीच्या ढालीत सर्व अवयव ओढून घेऊन प्रसंगी दणकेसुद्धा खावे लागले तरी चालतील, परंतु योग्य वेळ येताच सापाप्रमाणे फणा वर काढणंच योग्य ठरतं. खूप चटके सोसल्यावरच कडकपणा येतो, मग तो चहा असो की आयुष्य असो. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जे मिळालं आहे त्यात समाधान मानणं आणि नाही मिळालं त्यासाठी प्रयत्न करणं ही आपल्या मनाची बैठक असली पाहिजे. प्रेमळ हृदयाची माणसे कितीही भांडण झालं तरी स्वतःहून परत परत बोलायचा प्रयत्न करतात, कारण प्रेमळ माणसांना अबोलण्याची धग सोसवत नाही. सरळ आणि स्पष्ट बोलत असाल तर तुम्हाला एकच पुरस्कार मिळतो आणि तो म्हणजे तुम्ही भांडखोर आहात. एखाद्याचा विश्वास मिळवणं अवघड आहेच, पण त्यापेक्षाही अवघड आहे तो विश्वास टिकवून ठेवणं. आणि जो विश्वास टिकवून ठेवतो त्यालाच नात्यांची खरी किंमत माहिती असते. मुलीची सासरी पाठवणी करताना तिला अवश्य सांगा, माणसाबरोबर तुझं लग्न लावून दिलंय, पण जर तो माणूस जनावर निघाला तर बिनधास्त माहेरी परत ये, कारण लग्न परत होऊ शकतं, पण अशा स्वार्थी लालची माणसामुळे जीव गेला तर तो परत कधीही मिळणं शक्य नाही. कर्मात गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी, बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ना ती आयुष्यात कधीच सुखी नसतात. प्रतिभा परमेश्वराकडून मिळते, म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते, म्हणून समाजाचे आभारी राहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो, त्यापासून मात्र सावध राहा. दुसऱ्याचा द्वेष करण्याच्या वृत्तीमुळे माणूस कधीच सुखी होत नसून त्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य मात्र तो गमावून बसतो. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही. माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. आयुष्यातील सर्व शर्यती फक्त अतिरिक्तसाठी आहेत. जादा पैसा, जादा ओळख, जादा कीर्ती, जादा प्रतिष्ठा ही जादा मिळवण्याची जर आपल्याला हौस नसेल तर आयुष्य आपलं खूप साधं आहे आणि मजेत आहे. आपण त्याला खूप अवघड बनवतो, एक स्पर्धा लावतो आणि खूप काही मिळवण्याच्या प्रयत्नाच्या नादात आपण आपला आनंद गमावून बसतो. चूक ही चूकच असते. कोणी केली याला महत्त्व नसतं. ती राजाने केली काय किंवा सामान्य माणसाने केली काय, चूक ही चूकच असते. या जगात निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. फक्त योग्य ते योग्य वेळी शिकता आलं पाहिजे. चुकलेल्या वाटा आपल्याला नव्या नाहीत, खरं अप्रूप तर ध्येयापर्यंत पोहोचवणाऱ्या रस्त्यांचा आहे. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी असतो. त्याबाबत आपण किती प्रयत्नशील असतो यावरून आपल्या आयुष्याचा मार्ग ठरत जातो. कधीकधी ज्या गोष्टी आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत त्या गोष्टी हृदयाने दिसतात, पण त्यासाठी तुमच्याकडेही हृदय असायला हवं. ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नसतो.
कुठं जिंकायचं आणि नक्की कुठल्या क्षणी हरायचं हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं. कारण अशा व्यक्तीच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेला असतो. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. आत्ता संकटांना निमंत्रण देणे टाळाल तर उद्या त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडावे लागणार नाही. जीवन जगत असताना जगाचा जास्त विचार करू नका. कारण जग ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यावर हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं. माणसाचं आयुष्य एका थेंबासारखं आहे, पण त्याचा अहंकार मात्र समुद्रापेक्षा मोठा आहे. वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही विचारत, तर तू काय करतोस हे विचारतात. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, परंतु कानात गेलेलं विष शेकडो नाती बर्बाद करतं. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, हे त्याचे संस्कार असतात. कुणाला तुमची किंमत नसेल तर नाराज होण्यात काय अर्थ? भंगारवाल्याला हिऱ्याची पारख थोडीच असते. मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत. अनेक मार्गांनी मृत्यू आपल्याला येऊ शकतो, पण जन्म घेण्यासाठी फक्त आई आहे. आयुष्यात अशा व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखर तुमच्या भावनांची कदर आहे. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. वाद शक्यतो टाळायलाच बघा, कारण त्यातून क्वचितच प्रश्न सुटतात, पण नको ते प्रश्न निर्माण मात्र नक्कीच होतात. देवाजवळ नेहमी प्रार्थना करताना म्हणा की हे देवा, मला प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे 2 हात दे, सत्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. प्रत्येक वस्तूची किंवा व्यक्तीची किंमत ही नेहमी जागेप्रमाणे बदलत असते. टपरीवर एक पाण्याची बॉटल 10 रुपयांना मिळते, हॉटेलमध्ये तीच पाण्याची बॉटल 20 रुपयांना मिळते आणि एअरपोर्टवर तीच बॉटल 50 रुपयांना मिळते. तीच बॉटल, तोच ब्रँड, तरीसुद्धा फक्त एका गोष्टीमुळे एवढी किंमत बदलते. ती एक गोष्ट म्हणजे जागा. जर तुम्हाला तुमचं आयुष्य वर्थलेस वाटत असेल तर जागा बदला. तुमचं आयुष्य निश्चितपणे बदलेल. ज्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते, लोक सर्वात जास्त चुकीचं त्यालाच समजतात. जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची गरज वाटू लागते, तेव्हा समजून जा की तुमचं काहीच महत्त्व राहिलेलं नाही. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जी कुठलीच डिग्री शिकवत नाही. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. मनासारखी एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतःविषयी नाराज होतो. पण आयुष्य हे असंच असतं. सुखदुःखाचे हेलकावे घेत चालावं लागतं. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतं. आयुष्य सजवायचं असतं ते अशाच इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते आपलं इंद्रधनुष्य फुलवण्याची. जीवन जगत असताना जगाचा जास्त विचार करूच नका. ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावर जग हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जग जळतं. तुमच्यासाठी हसणं हे एक उत्तम औषध आहे.
पण जर तुम्ही विनाकारण हसत असाल तर मात्र तुम्हाला नक्कीच औषधाची गरज आहे. जगात 3 मुख्य आश्चर्य आहेत. पहिलं म्हणजे आपण जन्मभर ज्या मी सोबत राहत असतो त्याचं स्वरूपच आपल्याला कळत नाही. दुसरं म्हणजे जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाद्वारे आपण करतो ते मनच आपल्या ताब्यात येत नाही. आणि तिसरं म्हणजे क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणीही तयार नाही. आयुष्यात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वाईट वेळ किंवा वाईट घटना कधी येईल हे सांगणे कठीण आहे. आणि एखाद्यावर वाईट वेळ आलीच तर आयुष्याच्या त्या सत्याचा सामना करून देते ज्याची आपण चांगल्या वेळेतही कल्पना केलेली नसेल. त्यामुळे माणसाला आपला समतोल राखता आला पाहिजे, मग वेळ चांगली किंवा वाईट असो. सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे, ह्या गोष्टी म्हणजेच सुख होय. देवाने तर पहिलेच सांगून ठेवले आहे, माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच मी कमी पडू दिलं नसतं. त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे. फक्त निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर विचाराने मंतरलेला असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणी असो वा नसो. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक अशी अखूट चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे. औषधात आनंद नाही आणि आनंदासारखे दुसरे औषध नाही. प्रत्येकाशी भांडत नाही बसायचं, इट्स ओके म्हणून त्यांना आयुष्यातून काढून टाकायचं. बिनधास्त जगणंही सोपं नसतं, त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव करावा लागतो. आयुष्य खूप छोटं आहे, हा म्हणता संपून जाईल. प्रेम करायचं राहिलं म्हणून शेवटी खूप पश्चाताप होईल. आपली माणसं ओळखायला वेळ लागत नाही, कारण त्यांना पाहिल्यावर गालावर हसू येतं आणि निरोप घेताना डोळ्यात पाणी येतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी समवन स्पेशल व्यक्ती असते की त्याच्या दिसण्याने बोलण्याने आपल्या चेहऱ्यावर 440 व्होल्टची स्माईल येते. संसाराचा खेळ जर जिंकायचा असेल तर जोडीदार जिथे कमी पडेल तिथे आपण उभं राहायचं असतं. संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवतेही, पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते. कुणाचं जर काही चांगलं होत असेल तर आपण का वाईट विचार करायचा? आयुष्य हा एक प्रवास असतो, ती स्पर्धा अजिबात नाही. सगळ्याच गोष्टी आपल्या सुखासाठी करायच्या नसतात, काही दुसऱ्यांच्याही सुखासाठी करायच्या असतात. त्यातही एक सुप्त सुख दडलेलं असतं. हुशार लोकांना कामावर घेऊन काय करायचं हे त्यांना सांगण्यात काहीही अर्थ नाही. आम्ही हुशार लोकांना कामावर घेतो जेणेकरून आम्ही काय करायचं हे ते सांगू शकतील. हट्ट स्वतःचा आणि तो पुरवायचा हक्क इतरांजवळ म्हणजेच बालपण. हट्ट, अट्टहास आणि शक्ती ह्या दोन्ही गोष्टी मालकीच्या म्हणजे तारुण्य. आणि ताकद संपून परस्वाधीनता येणं आणि अट्टहास तसाच रेंगाळणं म्हणजे वार्धक्य. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहतच नाही. दुःख इमानदार असतं, ते थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं. सुख मात्र वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. स्वतःची चूक स्वीकारण्याची हिंमत, सुधारण्याची जिद्द व स्वतःवर आत्मविश्वास असेल तर माणूस खूप काही शिकतो. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीच उपयोग नाही.
इतरांनी आपल्याला हृदयात ठेवावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर 3 गोष्टींमध्ये कधीच बदल करू नका. चांगले विचार, सत्यता आणि जीव लावणारी माणसं. दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती निरागसपणे पाण्यात विरघळते. भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की सगळी नाती नितळ होतील. कुठे भिजायचं, कुठे विरघळायचं हे आपण ठरवायला हवं. या जगात निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. फक्त योग्य आणि ते योग्य वेळी शिकता आलं पाहिजे. मदत करणाऱ्या हातांची ओंजळ देव कधीच रिकामी ठेवत नाही. म्हणून जमेल तेवढी इतरांना मदत करत राहा. अपयश संध्याकाळी विसरून जायचं असतं, कारण उद्याची सकाळ ही तुम्हाला नवीन संधी असते. समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकांची गर्दी होता कामा नये, कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. माणूस कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ हा पाहतच असतो. मग तो माणूस घरचा असो अथवा बाहेरचा असो. ज्या संगतीमध्ये चांगले विचार आणि ज्या पंगतीमध्ये चांगला आहार नसेल तर सोडून देण्यातच बुद्धिमत्ता आहे. अशा ठिकाणी अजिबात थांबू नये. एकदा गंगा नदीला विचारण्यात आलं, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सगळी पापं धुतली जातात म्हणे. त्या सर्व पापांचं तू काय बरं करतेस? त्यावर ती म्हणाली, मी हे सगळं पाणी समुद्रात नेऊन टाकते. मग समुद्राला विचारण्यात आलं, तू त्या पापांचं काय करतोस? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. मग ढगाला विचारलं, तू काय करतोस त्या पाण्याचं? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात माणसांच्या घरावर ते नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असंच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसंच राहणीमान आपलं असायला हवं. तसंच राहण्याचा प्रयत्न करा आणि समाधानी राहा. कुठलंही काम करण्यापूर्वी आपल्या चांगल्या कर्माची मनापासून आठवण काढा. प्रत्यक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल. टेन्शन, डिप्रेशन, अस्वस्थता, बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो. कोणालाही तुमचं दुःख तोपर्यंत जाणवत नाही जोपर्यंत तुमच्या दुःखाचं रूपांतर रागात होत नाही. आणि जेव्हा तुमच्या दुःखाचं रूपांतर रागात होतं तेव्हा मात्र प्रत्येक जण तुमचा रागराग करू लागतो. जोपर्यंत तुम्ही सर्वांशी चांगले वागता तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही चांगले वाटता. पण जेव्हा केव्हा तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवू लागता तेव्हा मात्र तुम्ही प्रत्येकाचे नावडते होऊ लागता.